नमस्कार. आपल्याला काय वाटतं, शब्द म्हणजे फक्त बोलणं का? नाही, शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते, मोठमोठ्या कथा घडवण्याची. आज आपण अशीच एक गोष्ट बघणार आहोत, एक शौर्यगाथा, आणि त्यामागची शब्दांची जादूही समजून घेणार आहोत. तर देशसेवेची प्रेरणा नेमकी येते कुठून? त्याग आणि समर्पणातूनच नाही का? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. एका अशा प्रवासावर निघूया जो आपल्याला धैर्य आणि प्रेरणेचा खरा अर्थ दाखवून देईल. तर मग सुरुवात करूया एका वीरांगनेच्या गोष्टीने, जिने सगळ्या आव्हानांना सामोरं जात एक नवीनच आदर्श आपल्यासमोर ठेवला. या आहेत लेफ्टनंट स्वाती महाडिक. त्यांचे पती कर्नल संतोष महाडिक देशासाठी शहीद झाले. केवढा मोठा आघात असेल हा. पण अशा परिस्थितीतही खचून न जाता स्वाती यांनी एक असा निर्णय घेतला जो खरंच अविश्वसनीय होता. त्यांनी स्वतः सैन्यात भरती व्हायचं ठरवलं. आणि त्यांच्या या निर्णयामागे हाच विचार होता. हे फक्त एक वाक्य नाहीये, हे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं जणू सार आहे, की आपलं आयुष्य फक्त स्वतःसाठी नाही, तर ते इतरांसाठी आणि आपल्या देशासाठी समर्पित करायचं आहे. ह्याच भावनेने त्यांना ती ताकद दिली. बघा, त्यांच्या व्यक्तिमत्वाला 3 मुख्य गोष्टींनी आधार दिला. एक म्हणजे त्यांचं शिक्षण, दुसरं म्हणजे त्यांचा पक्का निर्धार आणि तिसरं म्हणजे त्यांचा स्वभाव. याच 3 गोष्टींच्या जोरावर त्या इतका मोठा आणि इतका कठीण निर्णय घेऊ शकल्या. म्हणजे बघा, त्यांनी आपल्या दुःखालाच आपली ताकद बनवलं. पतीच्या बलिदानाला त्यांनी वाया जाऊ दिलं नाही, तर त्यालाच देशसेवेच्या एका मोठ्या संकल्पात बदललं. आणि मला वाटतं हीच त्यांच्या कथेची खरी ताकद आहे. पण मग एक प्रश्न पडतो, अशा ज्या शक्तिशाली कथा असतात त्या तयार कशा होतात? म्हणजे भाषेचे असे कोणते घटक आहेत जे या कथांना इतकं जिवंत करतात? चला तर आता या कथेच्या भावनिक भागाकडून थोडं भाषेच्या रचनेकडे वळूया. बघूया तरी हे शब्द एकत्र येऊन एवढा प्रभावी अर्थ कसा काय तयार करतात. आणि इथेच येतो शब्दांच्या रचनेचा एक महत्त्वाचा भाग, तो म्हणजे समास. समास म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर 2 किंवा अधिक शब्द एकत्र करून एक नवीन जोडशब्द बनवण्याची प्रक्रिया, यालाच समास म्हणतात. यामुळे होतं काय की आपली भाषा अधिक सुटसुटीत आणि अर्थपूर्ण होते. समासाचे तसे बरेच प्रकार आहेत. त्यातलाच पहिला प्रकार जो आपण आज बघणार आहोत तो आहे कर्मधारय समास. चला तर मग समजून घेऊया हा प्रकार नेमका काय आहे. एकदम उत्तम उदाहरण आहे बघा, नीलकमल. आता याचा विग्रह केला म्हणजे हे शब्द वेगळे करून पाहिले तर अर्थ काय लागतो? नील असे कमल. सोपं आहे, म्हणजे निळ्या रंगाचं कमळ. इथं काय होतंय, नील हा शब्द कमळ या शब्दाचं वैशिष्ट्य सांगतोय. मग हा कर्मधारय समास ओळखायचा कसा? याचे काही सोपे नियम आहेत. यातली दोन्ही पदं म्हणजे दोन्ही शब्द एकाच विभक्तीत असतात. कधीकधी एक शब्द विशेषण असतो आणि दुसरा नाम, जसं नीलकमलमध्ये पाहिलं. कधी दोन्ही नामं असू शकतात तर कधी दोन्ही विशेषणही असू शकतात. मुख्य मुद्दा हा आहे की यातून त्या शब्दाचं वैशिष्ट्य किंवा तुलना दाखवली जाते. चला अजून काही उदाहरणं बघूया, म्हणजे विषय अजून सोपा होईल. जसं की महाराष्ट्र. याचा विग्रह आहे महान असे राष्ट्र. बघा, हा शब्द लेफ्टनंट महाडिक यांच्यासारख्या वीरांच्या त्यागाला किती समर्पकपणे व्यक्त करतो. किंवा घनश्याम म्हणजे घनासारखा श्याम, म्हणजे ढगांसारखा सावळा. या सगळ्या उदाहरणांमध्ये शब्दांमध्ये एक विशेष नातं दिसतं आणि हीच कर्मधारय समासाची गंमत आहे. बरं, आता पुढच्या प्रकाराकडे वळूया. तो आहे द्विगु समास. आणि हा तर ओळखायला खूपच सोपा आहे. उदाहरणार्थ पंचवटी. याचा विग्रह केला तर काय होतो? 5 वटांचा समूह. यात पंच म्हणजे काय? 5, बरोबर. आणि इथूनच आपल्याला द्विगु समासाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम कळतो. द्विगु समासातलं पहिलं पद म्हणजे पहिला शब्द हा नेहमीच एक संख्या असतो आणि तो पूर्ण शब्द मिळून एका समूहाबद्दल, एका ग्रुपबद्दल सांगतो. अगदी पंचवटीसारखं, 5 वडांच्या झाडांचा समूह. किती सोपं आहे बघा, संख्या आणि समूह, बस. इथे अजून काही उदाहरणं आहेत. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. प्रत्येक उदाहरणात बघा, सुरुवात एका संख्येने होतीये आणि त्यातून एका समुच्चयाचा, एका समूहाचा अर्थ मिळतोय. तर आता दोन्हीतला फरक अगदी स्पष्ट झाला असेल, नाही का? कर्मधारय समास शब्दाचा गुणधर्म किंवा तुलना सांगतो, तर द्विगु समास त्याची संख्या आणि समूह सांगतो. एक आहे वर्णनात्मक तर दुसरं आहे संख्यात्मक. महाराष्ट्र हे राष्ट्राचं महान असणं सांगतं, तर त्रिभुवन हे 3 भुवनांची संख्या दाखवतं.
तर मग आपण हेच पाहिलं की व्याकरणातले हे असे छोटे छोटे नियम शब्द कसे एकत्र आणतात आणि त्यातून मोठ्या कथांना, मोठ्या विचारांना आकार कसा देतात. खरं तर हे नियमच भाषेला तिची खरी ताकद देतात. शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की जर आपण भाषेची ही रचना, हे व्याकरण समजून घेतलं तर आपल्या जगाला आकार देणाऱ्या कथा, त्या कथांना आपण जास्त चांगल्या प्रकारे समजू शकू का? लेफ्टनंट महाडिक यांच्या गोष्टीतली ताकद आणि समाजसारख्या नियमांमध्ये दडलेली रचना, या दोन्ही गोष्टी एकच सांगतात की भाषा आणि आपले अनुभव हे एकमेकांशी किती जोडलेले आहेत. आणि कदाचित या शब्दांना समजून घेता घेता आपण स्वतःला आणि या जगाला थोडं अधिक चांगलं समजू शकू. Like, share, and subscribe now and learn smart.